सोसायटीमध्ये तुम्ही बोकड आणाल तर आम्ही डुक्कर आणू. म्हणजे अशा प्रकारचं आंदोलन मुंबई लगत असलेल्या मीरा रोडमध्ये पाहायला मिळालेलं आहे. ज्यावेळेला बकरीद ही 2 दिवसांवरती येऊन टेपलेली आहे आणि पूनम इस्टेट नावाची एक इमारत आहे मीरा रोडमध्ये. तिथे कुर्बानीसाठी बोकड आणल्यानंतर त्यावर काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आणि मंगळरात्री राडा झाल्यानंतर तिथे एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावरती ब्लेडने वार झाल्याचा दावा करण्यात आला आणि सगळ्या प्रकारानंतर हे प्रकरण पूर्णतः चिघळलेलं आहे. आज सकाळी हिंदुत्ववादी संघटनांनी या सगळ्या प्रकरणावरती आक्षेप घेतला, तिथं आंदोलन करायला सुरुवात केली. हिंदुत्ववादी संघटनांकडून एक प्रकारे तिथे डुक्कर नेण्यात आलं. पोलिसांनी अर्थात त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु किरीट सोमय्या तिथे पोहोचले आणि हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा हाताच्या बाहेर जातं की काय अशी सिच्युएशन ज्यावेळेला पोलिसांच्या लक्षात आली त्यावेळेला पोलिसांनी संपूर्ण मीरा रोड आणि म्हणजेच पूनम क्लस्टर इस्टेट नावाची जी इमारत आहे या सगळ्या इमारतीच्या आजूबाजूच्या भागामध्ये पोलीस बंदोबस्त पूर्णतः वाढवलेला आहे. हे प्रकरण काल मंगळवारी घडलेलं होतं, रात्री तिथे राडा झालेला होता आणि आज पुन्हा एकदा तिथे आंदोलन करण्यात आलेलं होतं. मीरा रोडमध्ये एक प्रकारे अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सुद्धा पोलिसांकडून एक प्रकारे पावलं उचलली जातात, आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी म्हणजे या प्रकरणामध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे लोक सहभागी आहेत किंवा म्हणजे ज्या व्यक्तीवर चाकू मारण्याचा दावा ब्लेडने वार करण्याचा दावा करण्यात येतो आहे त्याचा सुद्धा शोध हा पोलिसांकडून घेतला जातोय. त्यामुळं या घटनेची चर्चा मुंबईमध्ये आहे कारण 2 दिवसांच्या नंतर बकरीद येणार आहे. मीरा रोड यापूर्वी सुद्धा चर्चेत राहिलेला आहे, ज्यावेळेला मराठी विरुद्ध अमराठी वाद हा मुंबईमध्ये झालेला होता त्याचं सुद्धा केंद्र मीरा रोडच होतं आणि आता ज्यावेळेला सुद्धा 2 दिवसांवरती सण येतो आहे बकरीद, त्यानिमित्ताने सुद्धा बोकड विरुद्ध डुक्कर अशा प्रकारचा तो वाद, राजकीय वाद आपण ज्याला म्हणूयात, तो सुद्धा मीरा रोडमध्ये सुरू झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.